नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज। पुढील घटना रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आज मोठी माहिती समोर आली आहे। माणगाव पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अवघ्या 24 तासांत अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे। निधी राकेश उतेकर असे मृत मुलीचे नाव असून ती मुंबईतील विलेपार्ले येथे राहत होती। उन्हाळी सुट्टीसाठी ती आपल्या कुटुंबासोबत माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी येथे आली होती। मे 25 रोजी रात्री मोबाईलवर बोलत ती घराबाहेर पडली होती, मात्र त्यानंतर ती परत आली नाही। कुटुंबियांनी तिचा शोध घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली। मे 27 रोजी घरोशीवाडी परिसरातील जंगल भागात तिचा मृतदेह आढळून आला। मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या, तसेच गळा आवळल्याचेही समोर आले। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स, परिसरातील माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शुभम उतेकर या 34 वर्षीय आरोपीला अटक केली। आरोपी विवाहित असून तो आणि मृत मुलगी एकाच गावातील असल्याचे समोर आले आहे। आज समोर आलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे। तसेच हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे। रिपोर्टर कुमार जाधव।